रामकृष्ण हरी. तेथ भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आघवे, तो मीची झालो अनुभवे अखंडित. माऊली म्हणतात, भक्त परमेश्वराचे नामस्मरण, कीर्तन, उपासना किंवा इतर कोणत्याही प्रकाराच्या साधनेद्वारे त्याची भक्ती करतो. भक्ताने स्वतःची ओळख सोडून फक्त परमेश्वराच्या नामाचा जप करावा. माऊली इथे स्पष्ट करतात की भक्ती ही साधनाच्या पलीकडे आहे. साधनेचा शेवट भक्तीत होतो आणि तीच परमार्थाचा अंतिम मार्ग ठरतो. माऊली म्हणतात, त्या योग्याला भक्ती, भक्तीचा विषय आणि भक्ती साधने ही या भक्ती मार्गातील त्रिपुटीचा ईश्वरचरणी अनुभव येतो. भक्तीसाठी कोणतीही मोठी तपश्चर्या किंवा कर्मकांड आवश्यक नसते. ती सहज, सोपी आणि प्रत्येकाला उपलब्ध आहे. भक्ताला कळते की तो ज्या देवतेची पूजा करत आहे ती त्याच्यातच वास करत आहे. भक्ताच्या मनात परमेश्वराची अखंडता अनुभवास येते. भक्ती मार्गावरून चालणाऱ्या व्यक्तीला हा अनुभव सतत अखंड मिळतो. ही अखंडता म्हणजेच ईश्वराच्या सानिध्याचा परमानंद. वाचा की ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, घरोघरी ज्ञानेश्वरी.